औसा नगर परिषद निवडणुकीत मतदानाला प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे। शहरातील अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची तुफान गर्दी दिसली। बघूया प्रतिनिधी श्रीकांत चलवाड यांनी हा पाठवलेला रिपोर्ट। 2 डिसेंबर रोजी औसा नगर परिषद निवडणूक शांततेत पार पडली असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी हजेरी लावली होती। शहरातील 36 मतदार केंद्रांवर आणि 5 राखीव पथकांसह एकूण 41 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती। यामध्ये 164 अधिकारी कर्मचारी काम पाहत होते आणि प्रत्येक बूथवर एक महिला कर्मचारीही राखण्यात आली होती। मतदान सुरळीत पार पडावे म्हणून 240 पोलीस कर्मचारी शहरात तैनात करण्यात आले होते। सर्व मतदान केंद्रांवर आरोग्य सेवक, पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतेची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। दिव्यांगांसाठी व्हीलचेअर आणि विशेष सुविधा नगर परिषदेतर्फे उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। मतदारांना मदत करण्यासाठी बीएलओची नियुक्ती करण्यात आली होती। मतदान केंद्रांना आदर्श मतदान केंद्रांचे स्वरूप देण्याचाही प्रयत्न यावेळी करण्यात आला। यासाठी केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना आदल्या दिवशीच ईव्हीएम हाताळणी व निवडणूक साहित्यांचे प्रशिक्षण देण्यात आले। दरम्यान औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सकाळीच मतदान केंद्रांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 78 उमेदवार रिंगणात आहेत। एकूण 32,320 मतदार मतदान करणार होते। प्रशासनाने शांततेत व जास्तीत जास्त मतदान करणाऱ्यांना आवाहन केले। असं औसा शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक मतदान करत असल्याचे दृश्य दिवसभरात पाहायला मिळाले। 3 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी आता 21 डिसेंबरवर गेल्याने निकाल मात्र आता टांगता राहतो आहे। सगळ्यांना आता 21 डिसेंबरच्या निकालाची वाट आहे। बघावं लागेल की या निवडणुकीच्या रिंगणात कुणाच्या पदरी विजय येतो आणि कोण पराभवाला सामोरे जातो। औसा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या ठिकाणी आज 2 डिसेंबरला औसा शहरामधील प्रत्येक बूथवर मतदान होत आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर नागरिकांच्या मोठ्या या ठिकाणी रांगा दिसत आहेत आणि नागरिक जे आहेत ते आपलं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक बूथवर जात आहेत आणि आपलं मतदान करत आहेत। या ठिकाणी उद्या जे निकाल जे होणार होता ते 3 डिसेंबरला ते 21 तारखेला होणार आहे।